यानंतर आताची सर्वात मोठी बातमी, कफ सिरपवर केंद्र सरकारने आता कडक पाऊल उचललंय। कफ सिरपवर केंद्र सरकारची नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे। कफ सिरपची चाचणी करणं आता बंधनकारक करण्यात आलंय। बाजारात विक्री करण्यापूर्वी सरकारी प्रयोगशाळांमध्ये याची चाचणी सुद्धा होणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय अधिक माहिती या संदर्भात? बिलकुल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जेव्हापासून अलर्ट केलेला आहे आणि भारताला जाब विचारला होता, त्यानंतर देशांतर्गत जी कफ सिरपची विक्री केली जाते त्यावर नियमावली जी ती कडक करण्यात आलेली आहे आणि हे केंद्र सरकारने कडक पाऊल उचललेलं आहे। बाजारामध्ये हे कफ सिरप आणण्याच्या पूर्वी याची संपूर्ण टेस्टिंग केली जाईल, याची चाचणी केली जाईल आणि फार्मा कंपन्यांना सरकारी किंवा प्रमाणित प्रयोगशाळेकडून प्रमाणपत्र सुद्धा घ्यावं लागणार आहे त्या संदर्भामध्ये। आणि ही चाचणीमध्ये सरकारने 10 रसायनांना हाय रिस्क मध्ये टाकलेला आहे। तर हे 10 रसायन जे आहेत ते या कंटेंट मध्ये नसावी याची काळजी घेण्यात येणार आहे। आणि त्याचबरोबर केंद्र सरकारने सर्वच राज्यांना हे आदेश दिलेले आहेत की प्रत्येक राज्यानं याच्यावर लक्ष ठेवायचं आहे, नियंत्रण ठेवायचं आहे आणि अशा प्रकारचे कफ सिरप जे 10 रसायन असलेले कंटेंट असलेले कफ सिरप हे बाजारात येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे एक महत्त्वाचा पाऊल जे आहे ते केंद्र सरकारने उचलल्याचं आपल्याला दिसून येतंय। निश्चितच रामराजे, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।